नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. बघा, आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन्ही हप्ते जे भेटलेले आहेत, पण आता त्यांना अजूनसुद्धा डिसेंबरचा हप्ता हा भेटलेला नाही. आज आपण त्याविषयीच बोलणार आहोत. आपण आज जाणून घेणार आहोत की आपल्याला डिसेंबर महिन्याचा ₹2100 हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे. त्याचबरोबर आपण आता नेमक्या कोणत्या महिलांना डिसेंबर महिन्याचे ₹2100 मिळणार नाही ते देखील पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला समजेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. लाडक्या बहिणींनो, या दिवशी मिळणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ₹2100. तर बघा, आता तुम्हाला ₹2100 या दिवशी मिळणार आहे. आता नेमकं कोणत्या दिवशी मिळणार आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, भारताच्या वेगवेगळ्या राज्यांतील सरकारी महिला सक्षमीकरण बळकट करण्यासाठी आणि महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक योजना सुरू करतात. तर बघा, भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये सरकार काय करत आहे की महिला सक्षमीकरण बळकट करण्यासाठी आणि महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अनेक योजना सुरू करत आहेत. यावर्षी महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. तर बघा, यावर्षी आपल्या महाराष्ट्र सरकारने काय केलेलं आहे की महिलांसाठी आपली ही जी योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना सरकारकडून दरमहा ₹1500 आर्थिक सहाय्य दिलं जातं. तर बघा, या योजनेच्या माध्यमातून सरकार काय करत आहे की राज्यातील महिलांना दर महिन्याला सरकारकडून ₹1500 जे आर्थिक सहाय्य आहे हे दिले जात आहे. सरकारकडून ही रक्कम DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट महिलांच्या खात्यावर जमा केली जात आहे. तर बघा, सरकारकडून ही जी रक्कम आहे ₹1500 दर महिन्याला जी तो रक्कम पाठवली जाते, ही DBTच्या माध्यमातून पाठवली जाते. डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट महिलांच्या खात्यावर हे जे पैसे आहे हे पाठवले जाते. बघा, तुम्हाला यामागे सर्व जे हप्ते आहेत ₹7500 तुम्हाला भेटले का, ते आम्हाला नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुमच्या काही समस्या असतील लाडकी बहीण योजनेबद्दल, त्यासुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. सरकारच्या या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे. तर बघा, सरकारच्या ह्या ज्या योजनेचा लाभ आहे हा राज्यातील सर्व महिलांना मिळत आहे. जवळजवळ जे आपल्या 62 कोटी महिला आहे महाराष्ट्रामध्ये, या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 5 महिन्यांचे पैसे देण्यात आलेले आहेत. तर बघा, या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जूनपासून ही जी योजना ही सुरू झालेली आहे आणि जूनपासूनचे आता नोव्हेंबरपर्यंतचे जे सर्व पैसे आहे हे महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. महिलांना आता योजनेच्या पुढच्या हप्त्याची रकमेची प्रतीक्षा आहे. तर बघा, आता आपल्याला नोव्हेंबरपर्यंतचे सर्व पैसे भेटलेले आहे. निवडणूक लागायच्या आधी सरकारने काय केलेलं आहे की नोव्हेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचे जे पैसे आहे हे महिलांच्या खात्यावर जमा केलेले आहे आचारसंहिता लागायच्या आधी. पण आता काय झालेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो पुढील हप्ता आहे हा कधी मिळणार असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. तर बघा, आता आपल्याला 2 महिन्यांचे पैसेसुद्धा भेटलेले आहेत, पण आता आपल्या नेमकं डिसेंबरचा जो हप्ता आहे ₹2100 सरकारने सांगितल्याप्रमाणे तो आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे पुढील हप्ता, असा सवाल सोशल मीडियावर खूप मोठा उपस्थित केला जात आहे, व्हायरल होत आहे. आता बघा, कधी मिळणार योजनेचा पुढील हप्ता. तर बघा, आता आपण बघणार आहोत की जो आपला पुढील हप्ता आहे ₹2100 जो हप्ता आहे तो आपल्या अकाउंटवर कधी जमा होणार आहे. आता बघा, राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 5 हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. तर बघा, राज्य सरकारची ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना, या योजनेच्या माध्यमातून मागील 5 हप्त्यांचे जे पैसे आहे हे महिलांच्या खात्यावर जमा केलेले आहेत ₹7500. सरकारकडून 4थ्या आणि 5व्या हप्त्यांचे पैसे दिवाळी आधी एकत्रितपणे देण्यात आलेले होते. तर बघा, सरकारकडून जो 4था आणि 5वा हप्ता आहे या 2 हप्त्यांचे जे पैसे आहे हे दिवाळीच्या आधी एकत्रितपणे 2 हप्त्याचे जे पैसे आहे हे एकत्रित करून ₹3000 त्यांच्या खात्यावर जमा केलेले होते. तेव्हा लाभार्थी महिलांना त्यांच्या खात्यात ₹3000 देण्यात आले होते. तर बघा, लाभार्थी महिलांना 2 हप्त्याचे म्हणजे ₹3000 त्यांच्या अकाउंटवर जमा करण्यात आलेले होते दिवाळीच्या आधी. आता महिलांना 6व्या हप्त्याची रकमेची प्रतीक्षा आहे. तर बघा, आता महिलांना काय आहे की जो डिसेंबरचे जे पैसे आहे ₹2100 या हप्त्याची आता प्रतीक्षा आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे. तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नेमकीच निवडणुका झाल्या विधानसभेच्या आणि या निवडणुकीमध्ये महायुती सरकार जे आहे या सरकारला मोठं यश मिळालेलं आहे आणि त्यांचं सरकारसुद्धा स्थापन झालेलं आहे. 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्याची शपथविधी सोहळा पार पडला आहे. तर बघा,
5 डिसेंबर रोजी आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहे, या मुख्यमंत्र्यांची शपथविधीचा सोहळा हा पार पडलेला आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यातच लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलेली आहे. तर बघा, आता जो पुढचा हप्ता आहे, सरकार स्थापन झालं आणि मुख्यमंत्रीसुद्धा नेमलेले आहे. देवेंद्र फडणवीस हे आपले मुख्यमंत्री झालेले आहे. त्यामुळे आता जो डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे, हा डिसेंबर महिन्यातच जमा होईल, अशी चर्चा सोशल मीडियावर खूप मोठी रंगलेली आहे. असं म्हणत आहे की जो डिसेंबरचा हप्ता आहे, तो ह्याच महिन्यात दिला जाईल, असं सुद्धा सोशल मीडियावर खूप मोठी जी हे आहे, चर्चा आहे, ही रंगलेली आहे. आता आपण जो पुढील माहिती बघणार आहोत, ती आता नेमकी ₹2100 कोणत्या महिलांना मिळणार नाही, त्याचीसुद्धा आपण माहिती आता आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही जी माहिती आहे ती मिळेल. बघा, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलेलं आहे. तर बघा, आपल्या राज्याचे जे नवीन मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठं विधान केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की बघा, फडणवीस म्हणाले, या योजनेत लाभार्थ्यांच्या अर्जाची नोंदणीची तपासणी केली जाईल. तर बघा, देवेंद्र फडणवीस बोलताना काय म्हणाले की या योजनेत जे लाभार्थी आहे, लाभार्थी महिला आहे, अशा महिलांचे जे अर्जाची नोंदणी आहे, या नोंदणी तपासणी केली जाईल. ज्या महिलांनी योजनेच्या नियमांचं पालन केलं नाही, त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर बघा, इथे त्यांनी क्लिअरली स्पष्टपणे काय सांगितलेलं आहे की ज्या महिलांनी योजनेच्या नियमांचं पालन केलं नाही, त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे ज्या महिलांनी या योजनेचा नियम जे आहे, त्यांनी सांगितलेले जे नियम आहे, या नियमांचं पालन केलं नाही, जसं की त्यांनी त्यांचं आधार कार्डवरील नाव चुकीलं असेल किंवा त्यांनी KYC केले नसेल, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. असं त्या महिलांना या योजनेच्या बाहेर केलं जाईल. तर बघा, त्या महिलांना या योजनेच्या बाहेर केलं जाणार आहे, असं त्यांनी स्पष्टपणे आपले राज्याचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी क्लिअरली स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या महिलांनी या योजनेच्या नियमांचं पालन केलं नाही, या योजनेमध्ये त्यांनी जे नियम घालून दिलेले होते, त्या नियमाचं ज्यांनी पालन केले नाही, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही खरोखर जर काही चुकी केली असेल, ती चूक लगेच सुधारून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्ही या योजनेमधून अपात्र होणार नाही. जर तुम्ही असं केलं नाही, तर तुम्ही या योजनेतून अपात्र होऊ शकता आणि तुम्हाला जो पुढील ₹2100 जो हप्ता आहे, तो मिळण्यामध्ये बाधा येऊ शकतात. त्यामुळे काय करायचं आहे की लवकरात लवकर आपलं बँक अकाउंट तपासून बघायचं आहे. त्यानंतर आपलं आधार कार्डवरील जे स्पेलिंग मिस्टेक आहे, ते सुद्धा चेक करायचं आहे, जेणेकरून काय होईल की तुम्हाला कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे ही जी सर्व माहिती आहे, ती लगेच तपासून बघायची आहे, जेणेकरून सर्वांना तुम्हाला कसं तुम्ही निश्चित होऊन जाल. आणि जर त्यांनी लगेच पैसे टाकले की तुम्हाला ₹2100 जो हप्ता आहे, तो लगेच तुमच्या अकाउंटवर जमा होईल. तर बघा, अशी ही माहिती होती. आता नेमकी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कोणत्या महिलांना ₹2100 मिळणार नाही आणि आपला जो पुढील हप्ता आहे, 6वा हप्ता, तो आपल्याला ह्याच महिन्यात मिळणार असल्याची एक शक्यता वर्तवली जात आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुम्हाला अशीच नवीन जी अपडेट येत आहे लाडकी बहिणीची, ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर चला, आता भेटूया एका पुढच्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद. टेक केअर. ऑल द बेस्ट.